बीड लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। प्रत्येक जण बीडच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येकाला आतुरता आहे ती बीडचा खासदार कोण होतोय। मात्र या संदर्भात सांगायचं झालं तर बजरंग सोनवणे हे विजयी झालेले आहेत। 6080 मताने बजरंग सोनवणे हे विजयी झालेले आहेत। मात्र आता संपूर्ण राज्याचं जे लक्ष लागलेलं आहे, जिल्ह्याचं जे लक्ष लागलेलं आहे ते निवडणूक आयोगाकडे लागलेलं आहे। निवडणूक आयोग हा बजरंग सोनवणे यांचा विजय कधी जाहीर करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र हा निवडणूक निकाल जाहीर करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी यावरती आक्षेप घेतलेला आहे आणि पंकजा मुंडे यांनी आक्षेप घेत बीडसह गेवराई मतदारसंघातली जी मतमोजणी आहे ती पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे। मात्र निवडणूक आयोगाने आता ही मतमोजणीसाठीचा जो अर्ज आहे तो फेटाळलेला आहे। यामुळे आता अवघ्या कुठल्याही क्षणाला या संदर्भातली जो निकाल आहे तो निकाल जाहीर केला जाऊ शकतो। मात्र हा निकाल गेल्या काही वेळापासून निवडणूक आयोगाने राखीव ठेवलेला होता। मात्र आता निवडणूक आयोगाची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडत आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये बजरंग सोनवणे हे 6080 मतांनी विजय झालेत अशी बातमी कुठल्याही क्षणी आपल्या समोर येऊ शकते। मात्र आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भातला निर्णय घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे। मात्र बजरंग सोनवणे यांचा विजय हा 6080 मताने झालेला आहे। तर बजरंग सोनवणेंना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी डोक्यावरती उचलून घेत जल्लोष देखील साजरा केलाय। तर पंकजा मुंडे यांनी त्या ठिकाणी आक्षेपाचा अर्ज दिल्यानंतर काही वेळानंतरच पंकजा मुंडे या त्या ठिकाणाहून निघून गेलेल्या आहेत। तर अवघ्या काही वेळामध्येच आपली ही प्रतीक्षा जी आहे ती संपणार आहे आणि बीड जिल्ह्याचा खासदार कोण या संदर्भातला निवडणूक आयोगाकडून निर्णय जाहीर केला जाणार आहे।